मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. तो की कायनेमॅटिक्स, जो आपला एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे 11वी फिजिक्समधला, क्लास 11मधला. तर बेसिकली आपण कायनेमॅटिक्स काय असतं ते आज समजून घेणार आहे या व्हिडिओमधून. बेसिकली कायनेमॅटिक्स हा एक मेकॅनिक्सचा पार्ट आहे. मेकॅनिक्स म्हणजे काय असतो, एक आपण मोशन रिलेटेड बॉडीजचं स्टडी करत असतो. या केसमध्ये जर तुम्ही बघितलं, मेकॅनिक्सचे दोन पार्ट्स पडतात. जर तसं बघितलं नॉर्मली, तर बेसिकली दोन पार्ट्स आहेत मेकॅनिक्समध्ये. तर आपण ते समजून घेऊया, मेकॅनिक्समध्ये दोन पार्ट कोणते आहेत. एक असतो स्टॅटिक आणि दुसरा असतो डायनॅमिक. तर याच्यामध्ये काय असतं, स्टॅटिक म्हणजे काय, बॉडी रेस्ट पोझिशनला असते या केसमध्ये, म्हणजे बॉडी मूव्ह होत नाही विदाऊट एनी कन्सिडरिंग द फोर्स, म्हणजे स्टॅटिक. तर त्यालाच आपण रेस्ट म्हणतो, ठीक आहे. आणि जे डायनॅमिक आहे, डायनॅमिक मध्ये काय असतं, एखादी बॉडी आहे ती मूव्ह होते एखाद्या प्लेनमध्ये म्हणा किंवा 3D प्लेनमध्ये, तर पण त्याला एक्सटर्नल फोर्स लागतोय, तर त्याला आपण म्हणतो डायनॅमिक मोशन्स, ठीक आहे. त्या डायनॅमिकमध्ये दोन कॅटेगरी आहेत, ते आज आपण अभ्यास करणार आहे याच्यामध्ये. तर दोन कोणत्या कॅटेगरी आहेत ते आज आपण समजून घेऊया. एक आहे कायनेमॅटिक्स, दुसरा आहे कायनेटिक्स, ठीक आहे. तर बेसिकली कायनेमॅटिक्स काय, आज जो आपल्याला स्टडी करायचा तो आहे कायनेमॅटिक्स. तर कायनेमॅटिक्समध्ये काय असतं, बॉडी मूव्ह होत असते एका सिंगल प्लेनमध्ये, म्हणजे वन डायमेन्शनल प्लेनमध्ये, पण विदाऊट एनी कन्सिडरिंग द फोर्स, म्हणजे याच्यामध्ये एक्सटर्नल फोर्स लागत नाही. नॉट रिक्वायर्ड एक्सटर्नल फोर्स, ठीक आहे. आणि जो कायनेटिक्स आहे या केसमध्ये काय, बॉडी तर मूव्ह होते पण याला एक्सटर्नल फोर्स लागतो या केसमध्ये, तर त्याला आपण म्हणतो कायनेटिक्स. तर ह्या कायनेटिक्सचा जो पार्ट आहे तो आपण पुढे नेक्स्ट जे आपले चॅप्टर येतील तर त्याच्यामध्ये आपण त्याचं डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, ठीक आहे. याच्यावरचे पण भरपूर न्यूमेरिकल्स एक्झाममध्ये येतात, पण आज आपल्याला या इन्स्टंटला कायनेटिक्स आपल्याला स्टडी करायचं नाही. आज आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो करायचा आहे कायनेमॅटिक्स. तर याच्यामध्ये काय असतं, रिक्वायर्ड एक्सटर्नल फोर्स, ठीक आहे, टू मूव्ह द बॉडी, म्हणजे बॉडीला मोशनमध्ये आणण्यासाठी आपल्याला त्याला फोर्स लागतो, याच्यामध्ये लागत नाही. तर हा बेसिक कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये. तर कायनेमॅटिक्सला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे, जे नवीन कॅन्डिडेट्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत जो की हा माझा व्हिडिओ बघतायत, तर त्यांना माझी एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी लवकरात लवकर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला माझे जे लेटेस्ट व्हिडिओज अपडेट भेटत राहतील, ठीक आहे. तर आपण आता आपल्या रेग्युलर चॅप्टरला स्टार्ट करूया. हा होता फक्त बेसिक, त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपण आज समजून घेतलेला आहे, ठीक आहे. पण आज आपण जो स्टडी करणार आहे हा मोशन रिलेटेड आहे, ठीक आहे. पण याच्यामध्ये हा जो मोशन चॅप्टर आहे किंवा कायनेमॅटिक्स चॅप्टर आहे, याच्यामध्ये एक्सटर्नल फोर्सची गरज नाही आहे. विदाऊट एक्सटर्नल फोर्स आपण बॉडीला मूव्ह करणार आहे, तो स्टडी ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बेसिकली करायचं आहे. याच्यामध्ये कोणताही आपण एक्सटर्नल फोर्स लावणार नाही. तर बेसिकली कायनेमॅटिक्स काय आहे, तर त्याचं जो थेरी आहे ते आपण समजून घेऊया, ठीक आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं आहे, पण जस्ट तुमच्यासाठी मी एकदा रीड करतोय. कायनेमॅटिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स दॅट डिस्क्राईब द मोशन ऑफ ऑब्जेक्ट विदाउट कन्सिडरिंग द फोर्स कॉझिंग द मोशन. मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये काय, विदाउट कन्सिडरिंग द फोर्सेस, बरोबर आहे, म्हणजे एक्सटर्नल फोर्सची याच्यामध्ये गरज नाही आहे आणि मोशन होते, त्यालाच आपण म्हणतोय कायनेमॅटिक्स. आणि ही एक ब्रँच आहे फिजिक्सची किंवा मेकॅनिक्सची पण म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे. तर हा त्याचा एक बेसिक फंडा आहे. आणि जे नवीन आहेत कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आपला जो चॅनल आहे मराठी टॉपर, या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे, ठीक आहे, न विसरता. तर आपण आता पुढे जाऊया, बेसिक समजून घेऊया बेसिकली कायनेमॅटिक्स म्हणजे काय असतं. बेसिकली कायनेमॅटिक्समध्ये काही आपले बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत ते आपण समजून घेणार आहे. याच्यामध्ये काय असतं, रेस्ट अँड मोशन. रेस्ट म्हणजे काय, एखादी बॉडी फिक्स स्टेटला आहे, म्हणजे फिक्स पोझिशनला आहे, म्हणजे मूव्ह होत नाही आहे,
त्याला आपण म्हणतो रेस्ट. बरोबर आहे. सपोज एखादा बॉल आहे. आता तुम्ही जर एक्झाम्पलमध्ये बघितलं, मी एक फुटबॉल घेतला याच्यामध्ये. हा सध्या कोणत्या कंडिशनला आहे? रेस्ट पोझिशनला आहे. ठीक आहे. यालाच आपण म्हणणार द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन रेस्ट पोझिशन. इट डज नॉट चेंज इट्स पोझिशन. इट्स डज नॉट चेंज द स्टेट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम किंवा विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणू शकतो. यालाच आपण म्हणतो ऑब्जेक्ट ॲट रेस्ट. ठीक आहे. स्टॅटिक पण म्हणू शकतो. आणि दुसरा आहे मोशन. मोशन म्हणजे काय? जेव्हा आपण त्याला एक्सटर्नल जेव्हा आपण त्याला पोझिशन चेंज होते, म्हणजे त्याची स्टेट चेंज होते. सपोज एका इनिशियल स्टेटपासून तो फायनल पोझिशनला जातोय, तर त्या स्टेटला आपण म्हणतो द बॉडी इज इन मोशन. ठीक आहे. इफ एन ऑब्जेक्ट इज सेड टू बी इफ इट चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉईंट ओव्हर द टाईम. म्हणजेच काय? एखादा ऑब्जेक्ट आहे, एका प्लेनमध्ये आहे. सपोज प्लेन म्हणजेच काय? आपलं सपोज एक्स आणि वाय डायरेक्शन. हा एक्स आहे, हा वाय आहे. आता हा माझा एक ऑब्जेक्ट आहे. सपोज हे ऑब्जेक्ट आहे आणि तो मूव्ह करतोय बी पोझिशनला. बरोबर आहे. म्हणजे एका इनिशियल स्टेजपासून बी पोझिशनला ओव्हर द पिरियड ऑफ टाईम विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर यालाच आपण म्हणतो द बॉडी इज इन मोशन. ठीक आहे. म्हणजेच काय? आपली बॉडी जी आहे ती मोशनमध्ये आहे. दुसरा आपला जो बेसिक आहे त्याच्यामध्ये जे मोशनचं क्लासिफिकेशन आहे ते आपण इथं डिफाईन केलेलं आहे. तर बेसिकली जो मोशन आहे, बेसिकली आपण 3 कॅटेगरीमध्ये डिफाईन केलेलं आहे मोशनला. याच्यामध्ये काय? फर्स्ट आहे रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशनलाच आपण वन डायमेन्शनल मोशन पण म्हणतो. वन डायमेन्शनल मोशन इन प्लेन. ठीक आहे. म्हणजेच काय? सपोज आपला एक ॲक्सिस दिला आहे, कोऑर्डिनेट ॲक्सिस तुम्हाला माहीतच आहे, एक्स आणि वाय. तर याच्यामध्ये काय होते? आपली जी बॉडी आहे, ही ऑब्जेक्ट हे एका डायरेक्शनमध्ये मूव्ह होते, म्हणजे एका ॲक्सिसमध्ये. याच्यामध्ये काय होतं? जो ऑब्जेक्ट आहे तो एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह होते फक्त. तर त्यालाच आपण म्हणतो रेक्टिलिनियर मोशन किंवा स्ट्रेट लाईन मोशन पण म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा स्ट्रेट लाईन मोशन. स्ट्रेट लाईन मोशन. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा क्लिअर झाला असेल. दुसरा आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनमध्ये काय असतं? सर्क्युलर मोशनमध्ये आपण बघितलं असेल, यात्रेमध्ये आपण जो पाळणा असतो, आकाश पाळणा म्हणून आपण त्याला, हा एक सर्क्युलर रोटेट होतो, सर्क्युलरली रोटेट होतो. ठीक आहे. म्हणजे काय? एक सर्कल क्रिएट होतं त्या केसमध्ये. तर त्यालाच आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. ठीक आहे. म्हणजेच काय? तो सर्कल क्रिएट करतो. जर तुम्ही बघितलं, हा एक सर्कल क्रिएट करतोय असं. बरोबर आहे. एक पूर्ण कंप्लीट सर्कल याच्यामध्ये तयार होतो. त्यालाच आपण म्हणतो सर्क्युलरेशन मोशन. म्हणजे तो एक सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत असते. तर त्याच बॉडीला आपण म्हणतोय सर्क्युलर मोशन. त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. ठीक आहे. दुसरा आहे ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन. ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन म्हणजे काय? तुम्ही जर पेंडुलम बघितलं असेल, तो काय करतो? टू अँड फ्रो मोशन करतो, मागे पुढे मूव्ह करत असतो. म्हणजेच काय? सपोज हा माझा पेंडुलम आहे. सपोज हा इनिशियल स्टेटला आहे, पण याला आपण जर मूव्ह केलं तर हा काय होतो? मागे पुढे मूव्ह होत असतो. यालाच आपण व्हायब्रेशनल मोशन म्हणतो. तुम्हाला माहित असेल, सपोज आपला मोबाईल आहे, व्हायब्रेशनवर आपण जर मोडवर ठेवलं त्याला, आणि जर तुम्ही सपोज कॉल केला तर आपल्याला काय होतं? व्हायब्रेट होतं. म्हणजेच काय? एक मोशन क्रिएट होतं. तर त्यालाच आपण म्हणतो व्हायब्रेटरी मोशन. तर सेम आपलं
सिंपल पेंडुलममध्ये पण सेम होतं. तर यालाच आपण म्हणतो ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन. हे बेसिक टर्मिनॉलॉजी, याच्यावर थोडा टाइम जातो आपला, कारण की हे बेसिक कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला समजले पाहिजे, तरच तुम्हाला पुढचे न्यूमेरिकल्स आहेत ते इझी जातात. त्याच्यासाठी बेसिक समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं रेक्टिलिनियर किंवा वन डायमेन्शनल मोशन काय असतं. जे एखादी बॉडी होते, मूव्ह होती, ती एका सिंगल प्लेनमध्ये मूव्ह होतं. ठीक आहे, तर त्यालाच आपण म्हणतो रेक्टिलिनियर मोशन. एक्स डायरेक्शनमध्ये जी बॉडी मूव्ह होते त्यालाच आपण म्हणतो रेक्टिलिनियर मोशन. व्हेन अ पार्टिकल इज मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन, म्हणजे एका डायरेक्शनमध्ये, देन द मोशन इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर मोशन. तर आता यालाच आपण वन डायमेन्शनल मोशन म्हणतो. जसं तुम्हाला मी आता जस्ट एक्सप्लेन केलं वन डायमेन्शनल मोशन. टू डायमेन्शनल मोशन कसं असेल बरं? टू डायमेन्शनल मोशन जर तुम्ही बघितलं, साईन वेव्ह जर तुम्हाला माहिती असेल, सपोज साईन वेव्ह काय होतं, जसं साप मूव्ह होतो सेम वेने साईन वेव्ह मूव्ह होतं. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दोन्ही डायरेक्शनला काय होतं, एक्स आणि वाय डायरेक्शनला, हा एक्स डायरेक्शनला पण मूव्ह होतोय आणि एक्स वाय डायरेक्शनला पण मूव्ह होतो या केसमध्ये. तर त्याला आपण म्हणतो टू डायमेन्शनल मोशन. टू डायमेन्शनल मोशन. आणि थ्री डायमेन्शनल मोशनमध्ये कोणते असतात, आपले जे की गॅस पार्टिकल्स असतात, जे की तिन्ही डायरेक्शनला मोशन प्लेनमध्ये मूव्ह होतात, तर त्याला आपण म्हणतो थ्री डायमेन्शनल मोशन. बेसिकली पण आपण ह्या चॅप्टरमध्ये वन डायमेन्शनल मोशन स्टडी करतोय, त्याच्यामुळे आपण याला वन डायमेन्शनल मोशन किंवा रेक्टिलिनियर मोशन म्हणतो. ठीक आहे, तर बेसिकली आपण जो पण हा कम्प्लीट चॅप्टर आहे हा आपला वन डायमेन्शनल मोशनवर आपण स्टडी करणार किंवा रेक्टिलिनियर मोशनवर स्टडी करणार आहे. पुढचा आहे काही पॅरामीटर्स आहेत आपल्या मोशनमध्ये. ठीक आहे, ट्रान्सलेटरी किंवा प्लेन मोशनमध्ये तुम्हाला जे सांगितलं, तर ते तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. बेसिकली काही बेसिक टर्मिनॉलॉजी, त्याचं काही हार्ड नाही आहे, पण तुम्हाला समजलं पाहिजे. बेसिकली याच्यामध्ये काय असतं, टाईम आहे. टाईम काय आहे, तो कोणावर डिपेंड नसतो. ठीक आहे, तर ती एक स्केलार क्वांटिटी, म्हणजे त्याला एक मॅग्निट्यूड आहे. टाईमाला आपण असं नाही म्हणू शकत की ती सपोज नॉर्थ डायरेक्शनला एवढं टाईम असलं पाहिजे किंवा सपोज साऊथ डायरेक्शनला एवढं टाईम असलं पाहिजे. तर ही काय आहे, एक स्केलार क्वांटिटी. ठीक आहे, ओन्ली मॅग्निट्यूड असते या केसमध्ये. तर त्याला आपण म्हणतो मॅग्निट्यूड असतो, त्याला आपण म्हणतो फक्त स्केलार क्वांटिटी. ठीक आहे, आणि ते आपण मेजर कशामध्ये करत असतो, सेकंदमध्ये, युनिट. ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईम अ फिजिकल ऑब्जेक्ट कॅन बी प्रेझेंट ॲट अ लोकेशन ओनली. म्हणजेच काय, त्या प्रेझेंट लोकेशनमध्ये जो टायमिंग असतो त्याला आपण म्हणतो टाईम किंवा स्केलर क्वांटिटी आपण असं म्हणतो. ठीक आहे, दुसरं आहे पोझिशन. पोझिशन म्हणजे काय, इट इज डिफाईन्ड विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं एक्स आणि वाय माझे हे काय, एक कॉर्डिनेट ॲक्सेस सिस्टम आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय एक रेफरन्स आहे, जी आता सपोज माझे R1 एक पोझिशन आहे आणि एक R2 पोझिशन आहे. जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं ते पोझिशन काय होत, मूव्ह होत आहे, पण कशाच्या रिस्पेक्टमध्ये होत आहे, एका प्लेनच्या रिस्पेक्टमध्ये होत आहे. बरोबर आहे, तर त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतोय एक त्याच्यामध्ये लोकेशन आहे किंवा पोझिशन आहे, तेच याला आपण म्हणतो लोकेशन किंवा पोझिशन. इट इज डिफाईन्ड विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स पॉईंट. म्हणजे हे जे पोझिशन्स आहेत हे आपण डिफाईन केलेत विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स प्लेन. ठीक आहे, कन्सिडर अ पार्टिकल विच मूव फ्रॉम लोकेशन R1 with respect to time t1 and location R2 with respect to time t2 as shown in the figure. तुम्हाला एक फक्त पाथ दाखवलाय. ठीक आहे, जो की पोझिशनचा दाखवलाय. म्हणजे पोझिशन काय असतं, तर हा R1 एक पोझिशन आहे आणि एक R2 पोझिशन आहे. या केसमध्ये काय, जेव्हा तो पार्टिकल A to B शिफ्ट झालाय, तर त्या केसमध्ये जर R1चा जो पाथ आहे तो पण शिफ्ट झालाय, तर त्यालाच आपण म्हणतोय पोझिशन. दुसरा आहे एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. बेसिकली आता आपलं इथून मेन पोर्शन चालू होतो या केसमध्ये. डिस्टन्स काय असतं आणि डिस्प्लेसमेंट काय असतं. बेसिकली डिस्टन्स काय, जो की ॲक्च्युअल पाथ आपण जो ट्रॅव्हल केला आहे किंवा ॲक्च्युअल लेंथ जी आपण ट्रॅव्हल केली त्याला आपण म्हणत असतो डिस्टन्स. आणि जो डिस्प्लेसमेंट असतो, डिस्प्लेसमेंट काय असतो, एक शॉर्टेस्ट डिस्टन्स, एक इनिशियल आणि फायनल पोझिशनमधला जो शॉर्टेस्ट डिस्टन्स असतो त्याला आपण म्हणत असतो डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर एक डायग्राम दिले त्याच्या थ्रू आपण समजून घेऊया डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट.
बेसिकली हा एक प्लेन दिला आहे आपल्याला एक्स आणि वाय पोर्शनमध्ये. जर तुम्ही बघितलं पोझिशन R1ला होता पहिले हा ए पार्टिकल, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो पार्टिकल आहे आपण मूव्ह केला आहे बी पोर्शनला, ठीक आहे. जर तुम्ही बघितलं मला A टू बी पोझिशन जायला, आता मला वाटलं की आता मी थोडं फिरत गेलं पाहिजे. सपोज आपण एक डिस्टन्ससाठी एक कन्सेप्ट घेऊया. सपोज माझा हा होम आहे, तो घर आहे आणि ही माझी स्कूल आहे सपोज किंवा कॉलेज आहे. मला माहिती आहे की माझा हा डिस्टन्स जो आहे हा 5 किलोमीटर आहे, बरोबर आहे. पण आता सपोज मला माझे काही मित्र भेटले किंवा मला त्याला पिकअप करायचं, त्या केसमध्ये काय मी अजून थोडं फिरत गेलो त्या मित्रासोबत आणि कॉलेजला गेलो, तर सपोज मी डायरेक्टली 5 किलोमीटर मी डायरेक्टली जाऊ शकतो. पण या केसमध्ये मी थोडा अजून जास्त फिरत गेल्यामुळे मला सपोज 8 किलोमीटर झाला सपोज. तर माझा ॲक्च्युअल डिस्टन्स कशावर डिपेंड आहे? पाथवर डिपेंड आहे. ॲक्च्युअली मी घरापासून कॉलेजमध्ये गेलो, ॲक्च्युअल डिस्टन्स माझा 5 किलोमीटर आहे. पण जो मी फिरत गेल्यामुळे माझा काय तो डिस्टन्स वाढला, तर त्या ॲक्च्युअल जो पाथ आहे त्यालाच आपण म्हणतो डिस्टन्स. त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल पाथ किती लागला आहे? 8 किलोमीटर्स, बरोबर आहे. आणि जर तुम्ही बघितलं शॉर्टेस्ट डिस्टन्स दोघांमधला होम आणि कॉलेजमधला, तर तो किती आहे? 5 किलोमीटर, बरोबर आहे. तर यालाच आपण म्हणतो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं ह्या प्लेनमध्ये ह्या एक्झाम थ्रू, तर ए आणि बी हा काय एक शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, तर हे झाला आपला डिस्प्लेसमेंट. काय झाला? डिस्प्लेसमेंट. आणि हा जो ACB पोझिशन आहे ACB, हे झाला आपला डिस्टन्स. हा झाला आपला डिस्टन्स, बरोबर आहे. तर बेसिकली याच्यामध्ये काय असतं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असू शकतात, बरोबर आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं A टू B माझा डिस्टन्स आहे, तेवढंच माझा डिस्प्लेसमेंट पण असू शकतो, बरोबर आहे. पण या केसमध्ये जर तुम्ही बघितलं जो डिस्टन्स आहे तो कधी पण डिस्प्लेसमेंटपेक्षा जास्त असतो. डिस्प्लेसमेंट जो आहे आपला डिस्टन्स जो आहे हा कधी पण आपला डिस्प्लेसमेंटपेक्षा जास्त असतो. आणि जो आपला डिस्टन्स आहे तो कधी पण पॉझिटिव्ह असतो, ठीक आहे. डिस्टन्स जो आहे आपला कधी पण पॉझिटिव्ह असतो या केसमध्ये. पॉझिटिव्ह डायरेक्शनला असतो. आणि जो डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट आपला जो आहे तो पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो आणि 0 पण असू शकतो, ठीक आहे. पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो आणि 0 पण असू शकतो. हे बेसिक टर्मिनॉलॉजीज आहे ह्या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधल्या, ठीक आहे. तर बेसिकली आय होप तुम्हाला ह्या डायग्रामवरून समजलं असेल. जरी तुम्ही ही डायग्राम बघितली तरी तुम्हाला बेसिक त्यांचा जो डिफरन्स आहे तो समजून जाईल या केसमध्ये.